आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। शासनाचा महत्त्वाचा निर्णय 165 कोटीची मंजुरी 15 फेब्रुवारी 2026 कशासाठी मंजुरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांना मोठा निर्णय घेतला आहे। यासाठी तब्बल 165 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। हा शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे। योजनेचा उद्देश बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण वातावरण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या उपक्रमामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढेल, शिक्षणात सातत्य राहील, गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। किती विद्यार्थ्यांना लाभ? या योजनेअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुमारे 41 लाखाहून अधिक विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहेत। मात्र ज्या महानगरपालिका स्वतःच्या निधीतून दप्तर योजना राबवतात त्या शाळांतील विद्यार्थी योजनेतून वगळण्यात आले आहे। यामध्ये प्रामुख्याने ब्रिशन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे। निधी व खर्चाची तरतूद। या योजनेसाठी एकूण निधी 165 कोटी। निधीचा वापर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे ह्या लेखा शीर्षकाखाली खर्चाचा स्रोत 2011-12 पासून सुरू असलेल्या शैक्षणिक साहित्य योजनेतून दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने याच निधीतून खर्च केला जाणार आहे। खरेदी प्रक्रिया। मोफत दप्तर खरेदीसाठी ई-निविदा ई-टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार। उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियमाचे पालन बंधनकारक। शासकीय खरेदी नियमावलीनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाणार। ही जबाबदारी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्यावर देण्यात आली आहे। निधी वापरावर नियंत्रण। शासन निर्णयानुसार निधीचे योग्य वापर करणे बंधनकारक। उपयोगिता प्रमाणपत्र शासनात सादर करणे आवश्यक। वित्त विभागाच्या निर्देशांकांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक। अनुदान सशर्त स्वरूपाचे असून अटीचे पालन न केल्यास कारवाई होऊ शकते। शिक्षण क्षेत्राला बळकटी। या निर्णयामुळे राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठे बळ मिळणार आहे। मोफत पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजनानंतर आता मोफत दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा अधिक आकर्षक ठरणार आहे। विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय दिलासदायक ठरणार असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांना जोडण्यास मदत होणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। निष्कर्ष, मोफत दप्तर योजना ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। शिक्षणासाठी आवश्यक असलेली मूलभूत साधने उपलब्ध करून देत शासनाने सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण व या उद्दिष्टाकडे आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहेत। आपल्याला या विषयावर पोस्टर आणि आता गणवेशासह आता विद्यार्थ्यांना दप्तरही मिळणार आहे। GR पाहूया। महत्त्वपूर्ण GR 13 फेब्रुवारी 2026 हा पूर्ण GR अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता।